आता चला चला आजी लोक आज तशी एवढे उशीर आले ते नातवंड बघा कसले हिंडते दे एन्जॉय कशाचं माती उडवते त्याला त्याला लहान मुलं आईया बघा तुमचं पोर हॅलो गाईस आम्ही भाताची शेती करायला आलोय आता सगळी मंडळी भाताची गवगडी करतात वरच्या रोपात आपल्याला भाताच्या रोपं लावायचं आहे. नमस्कार मंडळी. वर्षा विहारासाठी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन चाललेला, पण काय मुहूर्त लागत नव्हता. आज सनीचा फोन आला आणि आम्ही निघालो भुतोंडे या गावाकडे. भुतोंडे हे गाव म्हणजे सरसेनापती यसाजी कंक यांचं गाव. त्या गावाला जाताना आपल्याला राजगडावरची संजीवनी माची दिसली आणि आम्ही ती पाहून पुढे पोहोचलो गावात. भुतोंड्यामध्ये आपण आलेलो आहे, गाडी लावलेली तिथं. सनी आपल्याला इकडे भेटायला आलाय. खायचं सामान आता आपण घेऊन चाललेलो आहे. एकंदरीत भात लावायला एवढी मोठी जनता घेऊन आलेली आहे. तर बघू आता भात लावणी खरंच होती का नाही तर जेवायला आलो. अभिजित आणि ज्ञानेश्वरी हे नवविवाहित दाम्पत्यही आज या ठिकाणी आलेलं होतं. तो आमचा सगळ्यात छोटा गडी त्याला भात लावायला. हा नाही नाही तुला नाव घ्यायला आज वाटते का? अरे नाही पण याला नाव घ्यायला आज वाटत का? हा सगळ्या समोर लग्न लावून दिले ना. आधीची तर बिन लागण्याचीच होती. हा हे पडलेल्या पावसाचं हे मस्त असं पाणी बघा. पाण्याचा अगदी तळ दिसतो आणि छान पाणी. तर चला सगळी छोटी मंडळी आपली चिखला ते आहे ना त्याला हुशार बर का बरोबर आहे. त्याच्याकडे लक्ष द्यावं पडाल ते आता पला पला टिक 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 टिक. आला आला तू आला आला. काकानी घेतलं तुला. मुंग्याचं पोळं याच्या ठिकाणी बनवलेलं बघा. पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी. निसर्गामध्ये अशा अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात त्या पाहायला मिळतात. उतरते ना बाबा. चला 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 खाली चला खाली चला खाली खाली पहिला थांब. पुढे गेल्यावर गेल्यावर हा आता जरा प्लेन रस्ता लागलेला आहे. आज खरंच मज्जा आहे. पहिल्यांदा भात लावणी करायला चाललेलो आपण. तर एकंदरीत बाजरी काढणे गहू काढणे या गोष्टी सगळ्या केल्यात. पण भात लावणी आत्तापर्यंत कधी केलेली नव्हती. आता तो पण एक अनुभव घेऊयात. बघूया वरती जात इथे. खालून चल आब्या. चला 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 खालून चला आब्या. ही पण वरती येतील. पलीकडे ही डायरेक्ट खालून चला. तुम्ही खालून या. पल्ली जाऊ दे. आज रियांदाळायला चाललेला आहे त्याला इकडे. काय बोललं सगळे पॅन्ट मध्ये काय नंगा करून घेऊन जायचं त्याला. मग नंगणी आता येईन. पण तुम्ही तुम्ही घातलं छोटं ते ह्याला पण घालायचं होतं ना छोटे गुडघ्याला. हा हा जाऊ तुम्ही तिथं मी घेतो की. हो समोरच्या भागात आता लावणी चालू आहे भाताची. आणि आपण पण त्यांना जाऊन जॉईन करणार होता तर तिकडच्या बाजूला तिथं वरती
पाणी भरून ठेवलेलं आहे. तेच पाणी आता इकडेही भरता येते. हो, ही असते त्याची मेहनत. आणि तिकडं आता मशीन चालू आहे वरती. रोटर म्हणता काय म्हणता माहीत नाही, पण ते माती भुसभुशीत करतात, चिखल करतात ते. आणि असं पाणी सोडलेलं असं, या पाणी सोडलेलं याच्यामुळं हे शेत बनतं आहे आता. आणि तिकडं ते भात लावत आहेत. तुम्ही जावा. या ठिकाणी आलेला प्रत्येक जण हा आपापल्या कामामध्ये व्यस्त होता. आम्हीच तेवढे रिकामटेकडे या ठिकाणी आलेलो होतो. आम्हाला या ठिकाणी एन्जॉयही करायचं होतं आणि त्यांना आमच्याकडून जी मदत होईल ती मदतही करायची होती. परंतु यामध्ये राघव आणि शताक्षी दोघे खूपच एक्साइटेड होते, कारण शेतामध्ये ते पहिल्यांदा काहीतरी पाहायला आलेले होते. आज त्यांना चिखलामध्ये खेळण्यापासून कोणी रोखणारं नव्हतं आणि राघव तर मुद्दामूनच त्या चिखलामध्ये पडत होता. आज पहिल्यांदा भेटलेल्या काकीला तो जणू काही पडल्यानंतर आवाज देऊन ती कामच सांगत होता की काकी मला उचला, काकी मला उचला. परमनंट काकी झाली आता ती. आई काकी आले आले चपला सापडायचं काम दिलं. अरे हे तर करा. आजी लोक आज तशी एवढे उशीर आले. ते नातवंड बघा कसले हिंड होते. चले अशा जा बाबाकडं पळ. चला उठा, तिकडे चला. उठ उठ चल तिकडं, तिकडं तिकडं दीदीकडं, दीदीकडं. ते वरती ते. हा येत होते. चला चला, तिकडून नाही. ऐ उठ उठ. मी असं 4 दाणे काय 4 काय म्हणतात त्याला कोंब उपरतो आणि तुम्हाला फोटो काढ संघटनेचे अध्यक्ष. फोटो काढून झाला की हात नसते लावीत. दादा सगळ्यांना पाणी आणलेलं आहे. पाण्यात बसले तरी सुद्धा ताण काय लागतच असते म्हणा. ही सगळे रोप आता या ठिकाणावरनं काढून त्या वरच्या शेतात लावायचे. हेच काम आहे आपल्याला आज दिवसभर. राघव राघव काय करतो तू? काय करतो? काहीच नाही. दिवसभर मशागत करून थकलेली ही बैलजोड पुन्हा घराकडे निघालेली पाहिली आणि मला त्यांचं शूट घेण्याचा मोह आवरला नाही. तर मंडळी, भाताची लागवड ही अशी केली जाते पहिल्यांदी. हे शेतामध्ये जे बीज असतं, जे धान्य असतं, म्हणजे बियाणं असतं भाताचं, तर ते अशा पद्धतीने लावलं जातं. ते साधारणतः 1-2 महिने जे काही त्याचा टाईम असतो इतका वाढण्याचा, त्या हिशोबाने ते लावलं जातं. आणि ते लावल्यानंतर जसं पाऊस येतो त्याच्यानंतर शेत असं तयार केलं जातं, पाणी भरवलं जातं त्याच्यात, आणि नंतर ही अशी भाताची लावणी केली जाते. तर हे रोप ह्या पद्धतीचं एवढं झाल्यानंतर त्याची लावणी करतो आपण. वरती आपण पाहिलं आहे की आता शेताची मशागत चालू आहे, म्हणजे चिखल करणं चालू आहे. तर त्या चिखलामध्ये ही जी काही हे आहे रोप आहे, तर हे रोप व्यवस्थित लावता यावं म्हणून तो चिखल केला जातो. आणि त्याच्यानंतर
भाताची लावणी केली जाते. तो आता आपल्या पाठीमागं सगळे रोपं काढायचं काम चालू आहे. ही रोपं वरच्या भागात आपण शिफ्ट करणार आहेत आणि तिकडे आपली लावणी आज आपण करणार आहेत. तर हे एकंदरीत सगळे एक 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 आपलं थोडं 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 काम करता येतात. सो त्याच्यात राघव आणि शताक्षी दोघेही मिळून मस्त एन्जॉय करता येते. एन्जॉय कशाचं माती उडवते त्याला त्याला लहान मुलं आय्या बघा तुमचं पोरं. तर एकंदरीत हे सगळे आतापर्यंत आपल्या इकडे मालकांनी किती आवाज टाकला काय केलं असं आजारी पडेल ना त्याला पाण्यात ठेवलं नाही पडत नाही पडत. काय गं, बरी आहेस का बरी? आहे, पुरेशी बरी. संजय बाई, बरं आहे ना? आहे, आहे. तुझं काय गं? बरी आहेस का? खेकडे दिसते ते खेकडे खाली ते पोरगं पाण्यात बसलंय. आजारी पडू अण्णा, बापूजी नाही नाही गावात ते तसं कमून करत्या. हां अच्छा. आणि हे असं हे लाईन मध्ये का म्हणून लोटून ठेवलेलं होतं लावून पाणी अडवायला फक्त. आता हे रोप वरती येणार आहेत आणि ह्या वावरामध्ये आपल्याला इथे लावलाय त्याचा भात लावायचा आहे. हो एकंदरीत तिकडून पाणी भरायचं काम चालू आहे. तिकडे दरड कोसळली मगाशी, हे सगळे दरड कोसळून गेली. तर आता हे खेकड्यांनी पडलेली जी काही बिळं असतात, खेकड्यांनी पडलेली जी बिळं असतात ना, तर एकंदरीत त्याच्यातनं हे सगळं पाणी बाहेर येतं. आता रोटर चालू आहे तिकडे. एक नंबर. जाम भूक लागलेली आता. मी तर चाललोय जेवायला. समोर जेवायला सगळं डब्बा बिब्बा सगळं ओपन केलंय त्यांनी. आता आपण चाललो हो. बघा जेवायला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. आता हे चिल्ले पिल्ले भुकेलेले आहेत आणि मस्त वनभोजनाचा कार्यक्रम चालू आहे आता या ठिकाणी. ते बाकीची मंडळी पण आत्ता जेवायला येतील, थोडंसं राहिलेलं आहे. एकंदरीत खूप छान असं वातावरण वाटतंय. वरतून सूर्यभाऊ आपला थोडंसं हे दाखवत आहे. हा त्या डोंगराच्या मागच्या बाजूला आहे ना आपला राजगड आहे. तो हे समोरच्या बाजूला जे धरणाचं बॅकवॉटर आहे त्याचं इथपर्यंत फुगवटा येतो. तो पुढं ते शेवटचं आपलं जे काही गाव आहे. मी काढते चल. अगं सगळ्यांचा काढते ना ते. दे ना पण तुझा फोन. चालू खास केलंय चालू. एकंदरीत असं वन भोजन चाललेलं आहे. सानेला मच्छर जाऊ देत. अगो मज्जा चालली. काय करतो? काहीच नाही. भाता खाते. करते तो पार्टी करतोय. बापरे पार्टी करतो. चांगली पार्टी आहे. हो पावसाला नाही राहू दे तुमच्याकडे चहा काढून. मागं पडली का रे?
पावशेर तांदूळ मिळणार म्हणून जोडीने इथं भात लावायला आले तर आमची किंमत झाली काही मग नाही तेवढेच बरे तेवढेच. अहो जास्त दिला असता पण ते तांदळाची परत पंचायत होणार रे, त्याचं माप निघन, त्याच्यामुळे पावशेर बरं येतं. आता हे छान असा वळंबा काढलेला आहे लाईनीत, तिकडून एक अजून लाईन लावलेली ती दांडी मस्तपैकी, आणि सारख्या अंतरावरती भाताची शेती म्हणजे भाताची रोपं लावले जाते. कमी झाला तुझ्याकडून पैसे वसूल करते बरं का. अच्छा भात कमी नाही झाला पाहिजे भात. म्हणणार की मी इकडे कॅमेरा चालू करून उभा आहे. होऊन दे एकदा. दुसरं गाणं ऍड करायला सांग ते शब्द हो द्या. ना. येतंय गेल्या वर्षी 8 वर्षी गाणं. मोठा वाला क्रॅब. क्रॅब त्याच्या आत